नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील देहडकर वाडी परिसरात कुंडलिका नदीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। या कचऱ्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डास, माशा आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। एकीकडे देशभरात नद्या स्वच्छ करण्यासाठी विविध मोहिमा राबवल्या जात असताना जालन्याची ओळख असलेल्या कुंडलिका नदीच्या काठावर कचऱ्याची ढीग साचल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जालना शहरातील देहडकर वाडी परिसरात कुंडलिका नदीपात्राच्या शेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने गंभीर पर्यावरणीय आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। अनेक दिवसांपासून साचलेल्या या दुर्गंधयुक्त कचऱ्याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। जालना शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कुंडलिका नदीच्या शेजारी देहडेकर वाडी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येत आहे। घरगुती तसेच इतर प्रकारचा कचरा येथे टाकला जातो असल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून डास, माशा आणि संसर्गजन्य रोगांचा धोका वाढत आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक दिवसांपासून हा कचरा हटवण्यात आला नाही। वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। विशेष म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात हा कचरा नदीपात्रात वाहून जाण्याची शक्यता असल्याने नदी प्रदूषणात आणखी भर पडू शकते। देहडकर वाडी परिसरातील या कचऱ्याचा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणीय संबंधित असून त्यामुळे महानगरपालिका प्रशासन याची तातडीने दखल घेऊन कुंडलिका नदी परिसर स्वच्छ करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। खऱ्या अर्थाने ज्या काही NGOs आहेत की त्यांनी आपल्या या नद्यांचं सुशुचीकरण, रुंदीकरण ते सुंदर काम केलेलं आहे। परंतु एवढं काम करत असताना देखील बघा माझ्या पाठीमागे एवढा मोठा कचऱ्याचा ढिगार आहे। हा ढिगार जर त्यामध्ये गेला तर परत त्या ठिकाणी प्रदूषण, म्हणजे या NGOs एवढं काही सुंदर काम करत असताना देखील याचा कुठल्या प्रकारचा फायदा होणार नाही। यासाठी माझी विनंती आहे की महानगरपालिका प्रशासनाला या ठिकाणची जी दुर्गंधी ही घाण आहे ती आपण त्वरित त्या ठिकाणी उचलावी। आणि या ठिकाणी काय आहे की विशेष म्हणजे हा जो रस्ता आहे हा रस्ता रहदारीचा आहे, रहदारीला सुद्धा अडथळा निर्माण होतो आणि परत ही घाण जी आहे ही घाण ज्या नदीच्या पात्रामध्ये जर गेली तर एवढं मोठं सुंदर काम ह्या NGOने केलं आहे की ज्या काही सामाजिक संस्था आहेत आणि शासनाचा हे उपक्रम आहे, शासनाने सुंदर काम केलं आहे। परंतु इच्छा अपेक्षा एकच आहे की महानगरपालिका प्रशासनानं ही घाण त्वरित त्या ठिकाणी साफ करावी, जेणेकरून ती घाण परत नदीपात्रात जाणार नाही। जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून 6 जणांना ताब्यात घेतलंय। या कारवाईत रोख रक्कम, 4 दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 1,33,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। लिंगेवाडी पाटीजवळ जालना रोड परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये झन्नामन्ना नावाचा फेक पत्ता जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे तात्काळ पथक तयार करून या ठिकाणी छापा टाकण्यात आलाय। या कारवाईत 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, जुन्या मोटरसायकल आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईत 1,33,380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार उमेश टेकाळे हे करत आहे। ही कारवाई तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन केटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बांगर, पोलीस हवालदार उमेश टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, शरद शिंदे, लक्ष्मण रानगते तसेच वाहन चालक शिवाजी दुधे यांनी सहभाग घेतला होता। काल दिनांक 2/8/2026 रोजी पोलीस स्टेशन भोकरदन येथे लिंगवाडी पाटीजवळ जालना रोड येथे काही लोक पैशाच्या हारजीतवर जुगार खेळत असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता 6 इसम हे जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे एकूण सदर जुगार खेळण्यासाठी वापरलेले पैसे व इतर मोटरसायकल मुद्देमाल असा 1,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व सदर 6 इसमाविरुद्ध चालू कायद्यानुसार गुन्हा दाखल असून त्याचा तपास चालू आहे।
भोकरदन तालुक्यातील श्री छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी येथे शिक्षण घेणाऱ्या मुठाड, जैनपूर, कोठारा आणि परिसरातील सुमारे 80 ते 90 विद्यार्थिनींना अद्यापही मोफत बस सेवा उपलब्ध न झाल्याने पावसाळ्यात शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या ठिकाणी तात्काळ बस सेवा सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत। प्रशासनाने सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही महिनाभर उलटून गेला तरी बस सुरू न झाल्याने पालक, विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे। श्री छत्रपती संभाजी विद्यालय तांदुळवाडीच्या मुख्याध्यापकांनी जाफराबाद आगर व्यवस्थापक तसेच गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भोकरदन यांच्याकडे विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्याबाबत लेखी प्रस्ताव देखील सादर केला होता। यानंतर 2 जुलै रोजी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भोकरदन यांनी संबंधित प्रस्तावाची दखल घेत जाफराबाद आगर प्रमुखांना अधिकृत पत्र पाठवून अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची व्यवस्था करण्याची शिफारस केली। या पत्रानंतर जाफराबाद आगाराच्या अधिकाऱ्यांनी मुंठाड, जैनपूर, कोठारा, तांदुळवाडी या मार्गाचा प्रत्यक्ष सर्वेक्षण करत सर्वेक्षणामध्ये या मार्गावर बस सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा सकारात्मक अहवाल देण्यात आल्याचं माहिती समोर आली आहे। मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही आजपर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान सर्वेक्षण पूर्ण होऊनही बस सुरू करण्यास कोणतीही अडचण नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतरही अद्याप बस सेवा सुरू का करण्यात आली नाही असा सवाल पालक आणि ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने यापुढे विलंब न करता मुंठाड, जैनपूर, कोठारा, तांदुळवाडी या मार्गावर अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत बस सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। माझे नाव सोनाली सोमनाथ खरात। मी मुथाड या गावाहून श्री छत्रपती संभाजी विद्यालय तांदुळवाडी येथे शाळेत शिकण्यासाठी येते। येताना 2 ते 3 किलोमीटर अंतर असल्यामुळे आम्हाला पायी यावं लागतं। त्यामध्ये काही अडचणी जसं की नाले, नदी लागतात। त्यामुळे एस टी महामंडळाला आमची विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला बस सुरू करून द्यावी। श्री छत्रपती संभाजी माध्यमिक तांदुळवाडी, मी या शाळेत शिकते। आम्ही कोठारा या गावात आमचा अंतर्गत वाटमध्येच आम्हाला नदी, नाले, ओढे लागतात व त्यामुळे आमचे युनिफॉर्म खराब होतात। मी एस टी महामंडळाला अशी विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर बस पाठवावी। ती ओढे व नाले असल्यामुळे मुलींची शाळेत जाण्यासाठी खूप परेशानी होते। शाळेत जाण्यासाठी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांची परेशानी चालली। शाळेत जाण्यासाठी बस नसल्यामुळे मुलींची खूप परेशानी होत आहे। जालना शहरातील औद्योगिक परिसरामध्ये लुटमार आणि चोरीसह दरोड्यासारख्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या 3 सराईत गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या। काही दिवसांपूर्वी औद्योगिक परिसरामध्ये एका कंपनीच्या सुपरवायझरला मारहाण करून लुटमार केली होती। या गुन्ह्यात जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी या गुंडांना अटक केली असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 42,000ची रोख आणि 1 कार जप्त करण्यात आली असून गंभीर गुन्ह्यातील या आरोपींचा MPDA साठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे। सदर MIDC भागामध्ये एका सुपरवायझरला या अज्ञात आरोपींनी लुटून 62,000 रुपयाचा कॅश त्यांनी जबरीने घेतली होती। त्या संदर्भाने चंदनझिरा पोलीस स्टेशनने एक अतिशय चांगली कामगिरी केली होती। त्याच्यामध्ये ह्या अज्ञात आरोपींना सचिन गायकवाड, रानोबा तरकसे आणि करण पवार यांना अटक केली। त्यांच्याकडनं पोलिसांनी 42,300 रुपये कॅश जप्त करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे गाडीत वापरलेली स्विफ्ट कार सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात आरोपींना PCR आहे। PCR मध्ये त्यांनी ही रिकव्हरी दिलेली आहे आणि जे काही 111चा नवीन कलम आहे ह्या गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी ते सुद्धा याच्यात वाढवण्यात आलेलं आहे आणि हे तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे आरोपी आहे। त्यांच्या विरुद्ध आम्ही MPDAचा प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आलेला आहे आणि हे भरपूर चोरी, दरोडा, घरफोडीचे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्याच्यामुळं अशा गुन्हेगारावर वचक करण्यासाठी आम्ही ह्या आरोपींना अटक केलेली आहे आणि जास्तीत जास्त यांना शिक्षा कशी होईल याचा आम्ही चांगला तपास करत आहोत। जुना जालना परिसरातील मटन मार्केटमध्ये रविवारी झालेल्या राड्याची पडसाद आता पोलीस कारवाईपर्यंत पोहोचली असून या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी तब्बल 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन अटक केली आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। जुना जालना येथील मटन मार्केटमध्ये अवैध गोमांस विक्री होत असल्याच्या संशयावरून बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षकांनी पोलिसांना सोबत घेऊन छापा टाकला होता। यावेळी काही मांस जप्त करण्यात आले। मात्र कारवाई दरम्यान बजरंग दल कार्यकर्ते, गोरक्ष आणि मटन विक्रेत्यांमध्ये जोरदार वाद झालाय। पाहता या वादाचे रूपांतर राड्यात झाले। घटनेनंतर गोरक्षकांनी जप्त केलेले मांस घेऊन महानगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। त्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने मटन मार्केटमधील कथित अवैध दुकानांवर कारवाई करत JCBच्या साहाय्याने दुकाने हटवण्यास सुरुवात केली आहे। दिवसभर
आलेल्या या कारवाईत संबंधित दुकाने पाडण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज मोबाईल फॉरेन्सिक टीम आणि पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केलाय. राड्यादरम्यान नेमका काय प्रकार घडला, कोणाचा सहभाग होता आणि घटनेमागील कारणे काय होती याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करून एका संशयिताला ताब्यात घेतलंय. उर्वरित आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मटन मार्केटमधील या राड्यामुळे जुना जालना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कदीम जालना पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. मत्स्योदय शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय येथे प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून आयोसो प्रमाणे 2026-27 प्रमाणे नॅक ओरिएंटेड निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हॅकेशनलसाठी 11वी आणि 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी रॉक सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायभूमिक कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड डिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA या प्रथम वर्ष प्रवेशासाठी उपलब्ध विभाग. MA यासाठी उपलब्ध विषय आहे मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. MCom, MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न, क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी, क्रीडा विभागाद्वारे मिलिटरी आणि पोलीस प्रशिक्षण, नीट, जेईई, सीईटी परीक्षेची तयारी, सुसज्ज सांस्कृतिक विभाग, विविध शैक्षणिक उपक्रम आणि नियमित तासिका. आमचा पत्ता मोतीबाग, रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 8275 51 5692, उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 9421 68 85 68, प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 8788 11 97 61, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.